100% अनुदान 100% अनुदान येत कसं नाही 100% अनुदान पंचवीस धोरणानुसार अनुदान जुनी पेन्शन अनुदान आमच्या हक्काचे अनुदान आमच्या हक्काचे शिक्षक एकजुटीत शिक्षक एकजुटीत और अनुदान आमच्या बापाचं आमच्या या ठिकाणी प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या अशा आहेत की जे शाळेला अनुदान अद्याप मिळालेलं नाही आहेत. काहींना 20% मिळालं आहे, 40%, काहींना 60% मिळालेलं आहे. पण त्यामध्ये दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजेत प्रचलित नियमाप्रमाणे. पण अजूनही शासन ती जे अनुदान आहे ते देत नाही आणि विना वेतन शिक्षकांना शाळेवर काम करावं लागत आहे. त्याचप्रमाणे दुसरी जी मागणी आमची की जी पेन्शन जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे. तसेच 2000 पूर्वी जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना ही लागू झाली पाहिजेत. त्या ठिकाणी प्रत्येक शाळेला शिक्षकेतर कर्मचारी जो सेवक आणि लिपिक आहे हे शासनानं कमी केलेले आहेत आणि सेवक तर बंदच केलेले आहे. तर प्रत्येक शाळेला शिक्षकेतर कर्मचारी हा दिलाच गेला पाहिजे. त्याचप्रमाणे 24 मार्च 2015-24चा जो GR आहे त्यामध्ये मुख्याध्यापकाचं पद 150 त्यांनी 8 ठेवलेले आहे. तर ही 8 त्यांनी रद्द केली पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं की अनुदान ही जी पद्धत आहे ही अनुदानाची पद्धत त्यांनी त्वरित लागू केली पाहिजे आणि सर्वांना 100% अनुदान हे दिलं गेलंच पाहिजे. आणि ज्याप्रमाणे 100% शाळाच्या कर्मचाऱ्यांना जी कॅशलेस मेडिकल योजना असते ती योजना ज्या ठिकाणी 20% आहे, 40%, 60% म्हणजे अंशतः शाळा ज्या आहेत त्यांनासुद्धा त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा ती कॅशलेस योजना मेडिकलची ती लागू झाल्या पाहिजेत. या आमच्या प्रमुख मागण्या मुख्याध्यापक संघाच्या आणि इतर शिक्षक संघटना आजच्या आंदोलनात ज्या सहभागी झालेल्या आहेत त्या सर्वांच्या मागण्या या आहेत. जर तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या तुमचं पुढील पाऊल काय असणार? आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्षक आणि जो भुकेला प्राणी आहे जो विनावेतन काम करतोय तो त्या शासनाच्या ज्या आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांना निश्चितपणे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी आमची सर्वांची धारणा आहे. मी नामदेव सोनवणे, अध्यक्ष मराठवाडा शिक्षक सेना, उपाध्यक्ष मुख्याध्यापक महासंघ. जे अन्याय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर चालवलेले आहेत पूर्वीच्या धोरणानुसार एकदा अनुदानाचा टप्पा मिळाला की तो प्रचलितनुसार प्रत्येक मार्चला 100% होईपर्यंत वाढायचा. पण गेल्या सरकारनं त्याची नैसर्गिक वाढच थांबवून टाकली आहे. एकतर शिक्षक कर्मचाऱ्याचा पगार किती, शिक्षकेतर कर्मचारी तर 40%, 60%चा पगार पण अल्पसा असतो. 100% पगार त्यांना मिळाला पाहिजे यासाठीचं हे धरणे आंदोलन आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असणारे जे काही शिक्षकेतर कर्मचारी बाकीच्या सगळ्या विभागांमध्ये त्यांना जुनी पेन्शन लागू केलेली आहे. परंतु हा शिक्षण विभाग असा आहे की त्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी म्हणजे 2099 साली नियुक्त झालेल्या लोकांनासुद्धा शासन पेन्शन द्यायला तयार नाही. एकतर सुरुवातीला 8-8, 10-10 वर्ष फुकट कामं केले, त्यानंतर पेन्शन नाही. म्हणजे मुळामध्ये 100% अनुदानाचा पगार मिळणार त्याला 5 वर्ष फक्त, त्याच्यानंतर तो रिटायर होणार. रिटायर त्याची उपजीविका चालणार कशी? त्यामुळं ही पेन्शन फार महत्त्वाची आहे. ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या लोकांची जाहिरात निघाली होती आणि त्यांना नियुक्ती नंतर मिळाली अशा लोकांचा शासनाने प्रश्न मार्गी लावला. पण प्रत्यक्ष ज्या लोकांनी 10-10 वर्ष कामं केली पूर्वी त्यांचा प्रश्न मार्गी लावायला शासन तयार नाही. आणि फक्त सांगता की कोर्टामध्ये आम्ही सकारात्मक अहवाल देऊ. सकारात्मक अहवालाचा अर्थ काय तोच आम्हाला कळेन असं झाला आहे. ज्या शिक्षकांनी विद्यार्थी पिढी घडवण्याचं काम करत आहे त्याच्या म्हातारपणाची काठी जर तुम्ही हिसकून घेणार असेल तर निश्चित हे जे काही कर्मचारी आहेत हे येत्या निवडणुकीमध्ये कुठलाही कर्मचारी शासनाच्या या निवडणुकीच्या कामाला सहकार्य करणार नाही आणि शाळा स्तरावरून त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देखील देणार नाही. त्यानंतर कॅशलेस सुविधा जे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये शासनाकडून जे काही बाकीच्या कर्मचाऱ्यांना दिली जाते ती कॅशलेस योजना ही सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे. फक्त 100% अनुदानावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ती लागू होता कामा नये. जोही कर्मचारी शासन नियुक्त आहे ज्याला मान्यता मिळालेली आहे अशा मान्यता मिळालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ही शासनाकडून कॅशलेस योजना आजारपणामध्ये मिळणारी जी काही सेवा आहे ती शासनाकडून मिळावी यासाठीचं हे धरणे आंदोलन मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी MK गोरे, कार्याध्यक्ष जिल्हा मुख्याध्यापक संघ संभाजीनगर. आमची प्रमुख मागणी अशी आहे की
या महाराष्ट्र शासनाने जे 2019-20च्या GR नुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती थांबवली आणि शाळेला शिक्षकेतर कर्मचारी आता भरता येत नाही, शिपाई भरती बंद केली, ते तात्काळ भरती चालू करायला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहेत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाला 10, 20, 30 ही सुधारित आश्वासित प्रगती योजना सर्व विभागाला लागू झालेली आहे. मात्र या शालेय शिक्षण विभागाला 10, 20, 30 ही सुधारित आश्वासित प्रगती योजना ही या महाराष्ट्र शासनानं अद्याप लागू केली नाही. आम्ही या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं मी या शासनाला सांगू इच्छितो की ही 10, 20, 30ची सुधारित आश्वासित प्रगती योजना जर तुम्ही लागू केली नाही तर हा शिक्षकेतर बांधव आपल्यापासून निश्चितच दूर जाईल. तरी या आंदोलनाचा तुम्ही गांभीर्यानं विचार करायला हवा आणि शिक्षकेतर बांधवांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी आणि आमची जी जुनी पेन्शन योजना आहे तीसुद्धा लागू करावी. ही आमची प्रमुख मागणी आहे.